आवर चॅनल आपली टीचर. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 17th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल पाहिलं. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व्ह केला. पार्ट 1ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर इथे आय बटनच्या इथे सुद्धा प्रोव्हाइड करेन. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत chord corresponding to the arc of a circle and arc corresponding to the chord of a circle. म्हणजेच कॉर्डच्या करस्पॉन्डिंग कोणत्या आर्क असतात आणि कॉर्डच्या करस्पॉन्डिंग असणारी आर्क कोणती. त्याचबरोबर कॉन्ग्रुएंट आर्क म्हणजे काय आणि प्रॅक्टिस सेट 17.2 आपण आजच्या एपिसोडमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे आर्क करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ ए सर्कल. सो इथे एक मी सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि या सर्कलमध्ये ए बी ही माझी कॉर्ड आहे. ओ हा सेंटर पॉईंट आहे. ओ ए आणि ओ पी ह्या दोन रॅडियस आहेत आणि ए एक्स पी ही मायनर आर्क आहे आणि ए वाय बी ही मेजर आर्क आहे. तर इथे आपण कॉर्डशी जस्ट कॉर्ड ए बीशी करस्पॉन्डिंग ज्या आर्क आहेत त्या कोणत्या आर्क्स असतात आणि कोणत्या आर्क्सला आपण करस्पॉन्डिंग आर्क असं म्हणतो हे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. सो आर्क ए एक्स पी अँड आर्क ए वाय बी आर करस्पॉन्डिंग आर्क टू द कॉर्ड ए बी. सो ए बी ह्या कॉर्डशी दोन करस्पॉन्डिंग आर्क इथे आहेत, आर्क ए एक्स पी आणि आर्क ए वाय बी. त्याचबरोबर कॉर्ड ए बी इज कॉल्ड करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ आर्क ए एक्स पी अँड आर्क ए वाय बी. सो आर्क ए वाय बी आणि आर्क ए एक्स पी ह्या दोन आर्कशी करस्पॉन्डिंग कॉर्ड असणार आहे कॉर्ड ए बी आणि कॉर्ड ए बीशी दोन करस्पॉन्डिंग आर्क असणार आहेत आर्क ए एक्स पी आणि आर्क ए वाय बी. सो ह्या चॅप्टरमधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्ग्रुएंट आर्क. कॉन्ग्रुएंट म्हणजे ज्या दोन आर्क्सचं मेजर हे सेम असतो अशा दोन आर्क्सला आपण कॉन्ग्रुएंट आर्क असं बोलणार. इफ द मेजर ऑफ टू आर्क ऑफ सर्कल आर सेम देन टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. जर दोन आर्क्सचं मेजर हे सेम असेल तर त्या दोन आर्क्सना आपण कॉन्ग्रुएंट आर्क असं बोलणार. सो इथे मी एक सर्कल ड्रॉ केलं आहे आणि या सर्कलमध्ये आर्क दाखवलेले आहेत मी. इथे ओ हा सेंटर पॉईंट आहे. ओ ए, ओ बी, ओ डी आणि ओ सी ह्या चार रेडियस आहेत. सो मेजर ऑफ अँगल ए ओ बी, मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी ओ सी. सो ह्या दोन सेंट्रल अँगलचं मेजर 20 आहे, म्हणजे सेम आहे. म्हणून त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग आर्क आहेत आर्क ए एक्स पी आणि आर्क डी वाय सी ह्या दोन आर्कचं मेजरसुद्धा 20 डिग्री असणार आहे. त्यामुळे आर्क ए एक्स पी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क डी वाय सी. त्यामुळे जर दोन सेंट्रल अँगल्सचं मेजर हे सेम असेल तर त्याच्या ज्या कॉरेस्पॉन्डिंग आर्क्स असणार आहेत त्यांचंसुद्धा मेजर हे सेम असणार आहे आणि त्यामुळे त्या दोन आर्क ह्या कॉरेस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट आर्क असणार आहेत. सो ॲक्टिव्हिटी 1 आता आपण पाहणार आहोत. सो इथे मी एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. या सर्कलमध्ये ओ हा सेंटर पॉईंट आहे. इथे सेंट्रल अँगल ए ओ बी आणि सेंट्रल अँगल डी ओ सीचं मेजर सेम आहे, म्हणजेच 30 डिग्री आहे. त्यामध्ये ज्याच्या करस्पॉन्डिंग आर्क आहेत ए एक्स पी आणि डी वाय सी यांचंसुद्धा मेजर हे सेम असणार आहे, जे असणार आहे 30 डिग्री. सो आता आपण त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत कॉर्डच्या आणि आर्कच्या ते पाहणार आहोत. सो इथे मेजर ऑफ अँगल ए ओ बी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी ओ सी equal to 30 degree. Therefore measure of arc AXB equal to measure of arc DYC equal to 30 degree. Therefore chord AB is equal to chord DC. म्हणजेच chord AB is congruent to arc CD. सो इथे दोन कॉर्ड आहेत, कॉर्ड AB आणि कॉर्ड DC. तर ह्या कॉर्ड ABशी जी करस्पॉन्डिंग आर्क आहे ती आहे ए एक्स पी आणि कॉर्ड डी सीची करस्पॉन्डिंग आर्क आहे डी आय सी. तर इथे सेंट्रल अँगल डी ओ सीचं मेजर आहे 30 डिग्री. त्यामुळे आर्क डी वाय सीचं मेजर असणार आहे 30 डिग्री.
सेम इथे सेंट्रल अँगल ए ओ बीचं मेजर आहे 30 डिग्री, त्यामुळे आर्क ए एक्स बीचं मेजरसुद्धा असणार आहे 30 डिग्री. आणि ह्या आर्कमध्ये जी कॉर्ड असणार आहे ह्या कॉर्डचा मेजर आणि ह्या सेंटर हा जो आर्क आहे त्या आर्कमध्ये जी कॉर्ड आहे कॉर्ड डी सी ह्या दोघांचं सुद्धा मेजर हे सेम असेल. आणि ह्या दोन कॉर्ड ह्या करस्पॉन्डिंग कॉर्ड असणार आहेत, कॉन्ग्रुएंट कॉर्ड असणार आहेत. सो ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे. आपली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे कॉर्ड डी ई इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड ए बी. सो कॉर्ड डी ई आणि कॉर्ड ए बी या दोन कॉर्डचं मेजर हे सेम असणार आहे. त्यामुळे अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी बी. जो कॉर्डचं जे मेजर सेम असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो अँगल असणार आहे त्या अँगलचं मेजरसुद्धा सेम असणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क डी ई इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए बी. त्यामुळे ह्या दोन्ही आर्कचं मेजरसुद्धा सेम असणार आहे, म्हणजेच ह्या दोन्ही आर्क्सचा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यामुळे जो कॉर्डचं मेजर सेम असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क्स असतात त्यांचं मेजरसुद्धा सेम असणार आहे. आणि जर आर्कचं मेजर दोन आर्क्सचं मेजर हे सेम असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो कॉर्ड असणार आहे त्यांचं मेजरसुद्धा सेम असणार आहे. हे आपलं सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. सो ह्या दोन ॲक्टिव्हिटीजवरून आता आपण प्रॅक्टिस सेट 17.2 सॉल्व करणार आहोत. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेट 17.2 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे इन द adjoining फिगर ओ इज अ सेंटर ऑफ ए सर्कल. सो इथे ओ हा सेंटर ऑफ ए सर्कल आहे हुज डायमीटर इज एम. सो ह्या सर्कलची डायमीटर एम आहे. मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल आर गिवन बिलो. तर इथे जे काही सेंट्रल अँगल्स तयार होत आहेत त्यांचे सेंट्रल अँगल्सचं मेजर दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सेंट्रल अँगल बी ओ एम आणि सेंट्रल अँगल एन ओ सीचं मेजर सेम आहे जे आहे 35 डिग्री. सेंट्रल अँगल एम ओ ए आणि सेंट्रल अँगल एम ओ डीचं मेजर आहे 100 डिग्री. त्यामध्ये ज्या करस्पॉन्डिंग आर्क असणार आहेत आणि करस्पॉन्डिंग कॉर्ड असणार आहेत त्यांचं मेजरसुद्धा सेम असणार आहे. सो हेल्स फाइंड द फॉलोइंग. सो इथे आपल्याला काही गोष्टी ह्या फाइंड आउट करायच्या आहेत, किंवा काही आर्कचं किंवा काही कॉर्डचं मेजर हे फाइंड आउट करायचं आहे. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये मेजर ऑफ अँगल ए ओ बी. मेजर ऑफ अँगल ए ओ बी अँड मेजर ऑफ अँगल सी ओ डी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो मेजर ऑफ अँगल ए ओ बी आणि मेजर ऑफ अँगल सी ओ डीचं जे मेजर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो डायमीटर एम एनमुळे सर्कलचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन झालेलं आहे. देअरफॉर मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क एम ए एन इक्वल टू 180 डिग्री. सेम वे मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क एम डी एन इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू 180 मायनस मेजर ऑफ आर्क एम ए प्लस मेजर ऑफ आर्क बी एन. सो इथे सेंट्रल अँगल एम ओ एचं मेजर आहे 100 डिग्री. त्यामुळे मेजर ऑफ आर्क एम ए सुद्धा असणार आहे 100 डिग्री. त्यामुळे ह्या आर्कचं मेजर आपल्याला मिळून गेलं. सेम इथे सेंट्रल अँगल बी ओ एनचं मेजर आहे 35 डिग्री. त्यामुळे आर्क बी एनचं मेजरसुद्धा असणार आहे 35 डिग्री. सो ह्या दोन आर्कचा मेजर आपल्याला मिळून गेला आणि या संपूर्ण आर्क एम ए एनचं मेजर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण आर्क एम ए एनमधून आपण मेजर ऑफ आर्क एम ए प्लस मेजर ऑफ आर्क बी एन मायनस करणार आहोत. देअरफॉर 180 डिग्री मायनस 100 डिग्री प्लस 35 डिग्री. त्यामुळे आपल्याला आन्सर मिळून जाईल 45 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू 45 डिग्री. त्यामध्ये त्याचं करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे अँगल ए ओ बीचं मेजर असणार आहे 45 डिग्री. त्यामुळे मेजर ऑफ अँगल ए ओ बी आणि मेजर ऑफ अँगल सी ओ डी असणार आहे 45 डिग्री. सो स्टुडंट याच क्वेश्चनमधला आपला सेकंड क्वेश्चन आहे शो दॅट आर्क ए बी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क सी डी. सो या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण मेजर ऑफ अँगल ए ओ बी आणि मेजर ऑफ अँगल सी ओ डीचं मेजर फाइंड आउट केलं जे आहे 45 डिग्री. त्यामुळे आर्क ए बीचं मेजरसुद्धा असणार आहे 45 डिग्री आणि आर्क सी डीचं मेजरसुद्धा असणार आहे 45 डिग्री. देअरफॉर आर्क ए बी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क सी डी.
आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. सो ॲज मेजर ऑफ आर्क AB equal to measure of arc CD equal to 45 degree, therefore arc AB is congruent to arc CD, therefore chord AB is congruent to chord CD. जर दोन आर्कचं मेजर सेम असेल तर त्याची जी करस्पॉन्डिंग कॉर्ड आहे त्या दोन्ही कॉर्डचं मेजरसुद्धा सेम असणार आहे, त्यामुळे कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. उरलेला जो क्वेश्चन आहे तुम्ही अशाच वेने सॉल्व करू शकता आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.